हॅलो फ्रेंड्स, आपण बोलताना नेहमी अशी सेंटेन्सेस वापरत असतो. तुम्ही मला सांगायला पाहिजे होते. तुम्हाला येथे यावं लागेल. तुम्ही काल येऊ शकले असते. मला वाटतं मी त्यांची वाट पाहायला पाहिजे. ते नक्की घरी पोहोचले असतील. अशी वेगवेगळी सेंटेन्सेस आपण इंग्लिशमध्ये तयार करायला शिकणार आहोत. त्यांची आपण इंग्लिश फ्रेमिंग शिकणार आहोत आणि सोबतच अशा सेंटेन्सेसची आपण इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस देखील करणार आहोत. चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपला फर्स्ट टाइप बघूया. सेंटेन्स बघा. तू यायला पाहिजे होते. याची इंग्लिश होईल यू शुड हॅव कम. यू शुड हॅव कम. एखाद्याने एखादी गोष्ट करायला पाहिजे होती यासाठी सेंटेन्समध्ये शुड हॅवचा वापर करतात. शुड हॅव. तू करायला पाहिजे होते मग त्यासाठी आपण वापरलं यू शुड हॅव. यू शुड हॅव म्हणजे तू करायला पाहिजे होते. या ठिकाणी यायला पाहिजे होते म्हणण्यासाठी आपण वापरलं मग कम. यू शुड हॅव नंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे आहे. V3 वापरायचे आहे हे लक्षात घ्या. यू शुड हॅव कम. तू यायला पाहिजे होते. आता पुढील सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलायचे आहेत. सेंटेन्स बघा. तू चांगला अभ्यास करायला पाहिजे होता. बोला इंग्लिश. यू शुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. यू शुड हॅव स्टडीड वेल. यू शुड हॅव स्टडीड वेल. तू चांगला अभ्यास करायला पाहिजे होता. नेक्स्ट सेंटेन्स. तू मला सांगायला पाहिजे होते. काय होईल इंग्लिश बोला. यू शुड हॅव. बोला परफेक्ट. यू शुड हॅव टोल्ड मी. यू शुड हॅव टोल्ड मी. तू मला सांगायला पाहिजे होते. नेक्स्ट. त्याने मला मदत करायला पाहिजे होती. बोला इंग्लिश. ही शुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. ही शुड हॅव हेल्प्ड मी. ही शुड हॅव हेल्प्ड मी. त्याने मला मदत करायला पाहिजे होती. या ठिकाणी सब्जेक्ट त्याने घेतलेला आहे म्हणून आपण हीचा वापर केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. तिने काळजी घ्यायला पाहिजे होती. इंग्लिश बोला. शी शुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. शी शुड हॅव बीन केअरफुल. तिने काळजी घ्यायला पाहिजे होती. शी शुड हॅव बीन केअरफुल. या ठिकाणी बीचं V3 वापरलेलं आहे आपण बीन. नेक्स्ट सेंटेन्स. त्यांनी पैसे पाठवायला पाहिजे होते. काय होईल इंग्लिश बोला. दे शुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. दे शुड हॅव सेंट मनी. दे शुड हॅव सेंट मनी. त्यांनी पैसे पाठवायला पाहिजे होते. त्यांनीसाठी आपण सब्जेक्ट वापरला दे. आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. तू मला फोन करायला पाहिजे होतास. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी अवश्य तिथे बघेल आणि तुम्हाला रिप्लाय देईल. आता आपण आजचा पुढील टाईप बघूया. त्यासाठी सेंटेन्स बघा. तुला पैसे द्यावे लागतील. काय होईल इंग्लिश. यू हॅव टू पे. यू हॅव टू पे. एखाद्याला एखादी गोष्ट करणं बंधनकारक आहे. ऑब्लिगेशन आहे. कंपल्सरी आहे. त्यासाठी आपल्याला हॅव टूचा वापर करावा लागतो आणि त्यानंतर क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप वापरावं लागतं. V1 वापरावं लागतं. जसं की या ठिकाणी हॅव टू नंतर पे हे V1 वापरलेलं आहे. आता पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे. तुम्हाला येथे यावे लागेल. काय होईल इंग्लिश. यू हॅव टू. बोला पुढे. बोला परफेक्ट. यू हॅव टू कम हिअर. यू हॅव टू कम हिअर. तुम्हाला येथे यावं लागेल. नेक्स्ट सेंटेन्स. तुम्हाला आता निघावं लागेल. बोला. यू हॅव टू. ऑसम. यू हॅव टू लिव्ह नाऊ. यू हॅव टू लिव्ह नाऊ. तुम्हाला आता निघावं लागेल. नेक्स्ट सेंटेन्स. तिला हे करावं लागेल. बोला इंग्लिश. शी हॅज टू. परफेक्ट. शी हॅज टू डू धिस. शी हॅज टू डू धिस. तिला हे करावं लागेल. ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतो जसे की ही, सी, इट एखाद्या व्यक्तीचं नाव जसे की वरद त्यावेळेस आपल्याला हॅज वापरावं लागतं. अदरवाईज सर्व सब्जेक्ट सोबत आपण हॅव वापरत असतो. पुढील सेंटेन्स बघा. वरदला खूप मेहनत करावी लागेल. बोला इंग्लिश. वरद हॅज टू. परफेक्ट. वरद हॅज टू वर्क हार्ड. वरद हॅज टू वर्क हार्ड. वरदला खूप मेहनत करावी लागेल. नेक्स्ट सेंटेन्स. आपल्याला वेगानं जावं लागेल. इंग्लिश बोला. वी हॅव टू. परफेक्ट. वी हॅव टू गो फास्ट. वी हॅव टू गो फास्ट. आपल्याला वेगानं जावं लागेल. आणि आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी. तुला माझी वाट पाहावी लागेल. हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. चला आता आपला पुढील टाईप बघूया. त्यासाठी सेंटेन्स बघा. तू काल येऊ शकला असतास. याची इंग्लिश होईल
यू कुड हॅव कम येस्टरडे. यू कुड हॅव कम येस्टरडे. एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकला असता, करू शकली असते असे आपल्याला बोलायचे असते. त्यासाठी आपल्याला सेंटेन्समध्ये कुड हॅवचा वापर करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे लागते, V3 वापरावे लागते. तू काल येऊ शकला असतास, यू कुड हॅव कम येस्टरडे. आता पुढील सेंटेन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे. बघा, तुम्ही वेळेत पोहोचू शकला असतास. बोला इंग्लिश. यू कुड हॅव. बोला पुढे. परफेक्ट. यू कुड हॅव रिच्ड इन टाइम. यू कुड हॅव रिच्ड इन टाइम. तुम्ही वेळेत पोहोचू शकला असतास. नेक्स्ट सेंटेन्स. तो चांगला खेळू शकला असता. बोला इंग्लिश. ही कुड हॅव. बोला पुढे. ऑसम. ही कुड हॅव प्लेड बेटर. ही कुड हॅव प्लेड बेटर. तो चांगला खेळू शकला असता. नेक्स्ट सेंटेन्स. ती तेथे जाऊ शकली असती. याची इंग्लिश बोला. शी कुड हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. शी कुड हॅव गॉन देअर. ती तिथे जाऊ शकली असती. नेक्स्ट सेंटेन्स. ते घरी येऊ शकले असते. काय होईल इंग्लिश बोला. दे कुड हॅव. बोला पुढे. परफेक्ट. दे कुड हॅव कम होम. ते घरी येऊ शकले असते. नेक्स्ट. आपण त्यांची मदत करू शकलो असतो. कसं बोलणार इंग्लिशमध्ये. वी कुड हॅव हेल्प देम. वी कुड हॅव हेल्प देम. आपण त्यांची मदत करू शकलो असतो. आणि हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे. मी पैसे पाठवू शकलो असतो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार. कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. चला नेक्स्ट टाईप बघूया. सेंटेन्स बघा. मला वाटतं मी आता निघायला पाहिजे. काय इंग्लिश होईल. आय थिंक आय शुड लिव्ह नाऊ. आय थिंक म्हणजे काय, मला वाटतं. आणि मी एखादी गोष्ट केली पाहिजे ही बोलण्याची सुरुवात आपण आय शुडने करत असतो. मला वाटतं मी एखादी गोष्ट केली पाहिजे ही बोलण्याची सुरुवात आपण आय थिंक आय शुडने करू शकतो. आता आय थिंक आय शुडचा वापर करून तुम्हाला पुढील सेंटेन्सेस बोलायचे आहेत. बघा. मला वाटतं मी आता झोपायला पाहिजे. बोला इंग्लिश. आय थिंक आय शुड. बोला पुढे. परफेक्ट. आय थिंक आय शुड स्लीप नाऊ. मला वाटतं मी आता झोपलं पाहिजे. मला वाटतं मी त्याची मदत करायला पाहिजे. बोला इंग्लिश. आय थिंक आय शुड. बोला परफेक्ट. आय थिंक आय शुड हेल्प हिम. आय थिंक आय शुड हेल्प हिम. नेक्स्ट सेंटेन्स. मला वाटतं मी तिची वाट पाहायला पाहिजे. काय होईल इंग्लिश बोला. आय थिंक आय शुड. बोला पुढे. ऑसम. आय थिंक आय शुड वेट फॉर हर. आय थिंक आय शुड वेट फॉर हर. नेक्स्ट सेंटेन्स. मला वाटतं मी चांगला अभ्यास करायला पाहिजे. बोला इंग्लिश. आय थिंक आय शुड. बोला पुढे. बोला परफेक्ट. आय थिंक आय शुड स्टडी वेल. आय थिंक आय शुड स्टडी वेल. नेक्स्ट सेंटेन्स. मला वाटतं मी त्याला फोन करायला पाहिजे. बोला इंग्लिश. आय थिंक आय शुड. बोला परफेक्ट. आय थिंक आय शुड कॉल हिम. आय थिंक आय शुड कॉल हिम. आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी. मला वाटतं मी इंग्रजी शिकायला पाहिजे. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार. कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. चला आताच आपला नेक्स्ट आणि लास्ट टाईप बघूया. सेंटेन्स बघा. तो झोपला असावा. काय इंग्लिश होईल याची. ही मस्ट हॅव स्लेप्ट. ही मस्ट हॅव स्लेप्ट. ज्यावेळेस एखादी गोष्ट घडली असण्याची शक्यता तुम्हाला 100% वाटते, एकदम खात्री वाटते, पक्का अंदाज वाटतो की ती गोष्ट घडलीच असेल, तर त्यावेळेस तुम्हाला मस्ट हॅवचा वापर सेंटेन्समध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे आहे, V3 वापरायचे आहे. जसं स्लीपचं आपण भूतकाळी रूप स्लेप्ट या ठिकाणी वापरलेलं आहे. पुढील सेंटेन्सेस तुम्हाला बोलायचे आहेत. ती बाहेर गेली असावी. काय वेळेची इंग्लिश बोला. शी मस्ट हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. शी मस्ट हॅव गॉन आउट. शी मस्ट हॅव गॉन आउट. ती बाहेर गेली असावी. त्यांनी रात्रीचे जेवण केले असेल. बोलायची इंग्लिश. दे मस्ट हॅव. बोला पुढे. परफेक्ट. दे मस्ट हॅव हॅड डिनर. दे मस्ट हॅव हॅड डिनर. त्यांनी रात्रीचे जेवण केले असेल. नेक्स्ट सेंटेन्स. तो शाळेत गेला असेल. काय होईल इंग्लिश बोला. ही मस्ट हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. ही मस्ट हॅव गॉन टू स्कूल. तो नक्की शाळेत गेला असेल. एखाद्या गोष्टीबाबतची खात्री देण्यासाठी तुम्हाला मस्ट हॅव वापरायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेहाने स्वयंपाक केला असेल. काय होईल इंग्लिश बोला. नेहा मस्ट हॅव. काय होईल पुढे बोला. परफेक्ट.
नेहा मस्ट हॅव कुक्ड. नेहा मस्ट हॅव कुक्ड. नेहाने स्वयंपाक केला असेल. नेक्स्ट सेंटेन्स. ते घरी पोहोचले असतील. काय होईल इंग्लिश बोला. दे मस्ट हॅव. बोला पुढे. बोला परफेक्ट. दे मस्ट हॅव रिच्ड ॲट होम. दे मस्ट हॅव रिच्ड ॲट होम. ते घरी पोहोचले असतील. आणि हे आजचे शेवटचे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी. तो घरी गेला असेल. हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. तुम्हाला आज विचारलेली सर्व सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये फ्रेम करा जेणेकरून तुमची अधिक प्रॅक्टिस होऊ शकेल. आणि ही सर्व सेंटेन्सेस कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. मी तिथे नक्की बघेल आणि तुम्हाला रिप्लाय देईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.